जालना जिल्ह्याच्या विकासविषयक बाबींवर चर्चा करण्यासाठी विजन डॉक्युमेंट जालनाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली। यामध्ये सर्वपक्षीय आजी-माजी लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर, उद्योजक, व्यापाऱ्यांना सहभागी करून घेऊन त्यांच्या अपेक्षा, सूचना जाणून घेत ठोस कार्यक्रम आखला जाणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली। भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी जिल्ह्याच्या विकासविषयक घडामोडीबाबत जालना येथील निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी ते बोलत होते। यावेळी भाजपचे जालना विधानसभा प्रमुख भास्कराबाद दानवे, जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाळे, सिद्धिविनायक मुळे, शहर जिल्हाध्यक्ष सतीश जाधव यांच्यासह आदींची उपस्थिती होती। च्या पहिल्या आठवड्यामध्ये जालना विजन डॉक्युमेंट यासाठी मी सर्व विजयी झालेल्या आणि पराभूत झालेल्या लोकप्रतिनिधींची बैठक बोलवीन आणि त्यामध्ये पुढे काय करायचं हे सुचवीन आणि त्यानुसार आपल्याला या सरकारचा फायदा घेता येईल असं मला वाटतं। जुने कामं आहे ते होत राहतील, कोणी असलं आणि नसलं तरी त्या कामावर पैशाची तरतूद झालेली आहे। नवीन कामासाठी तरतुदी कराव्यात अशी माझी आग्रहाची विनंती दोन्ही बाजूच्या नेत्यांना। दादा, जळगाव प्रकल्प लवकरच होतोय। जालना जळगाव हा रेल्वे मार्ग 174 किलोमीटरचा आहे। त्यातून 140 किलोमीटर रेल्वे ही जालना जिल्ह्यातून जाते। जळगाव, संभाजीनगर आणि जालना या तिन्ही जिल्ह्यातल्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केलेली आहे। अधिकाऱ्याची नियुक्ती झालेली आहे आणि बजेटची भरपूर प्रमाणात तरतूद आहे। त्यामुळं पुढच्या आठवड्यामध्ये अधिकाऱ्यांसोबत बसून चर्चा करून भूसंपादन प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण कशी केली जाईल यासाठी मी बैठक घेणार आहे। रेल्वे संघर्ष समिती आता नवीन एक मागणी करत आहे। बीड जालना रेल्वे मार्गाची त्यांची मागणी आहे। चांगली गोष्ट आहे। माझं मत आहे की जे कोणी लोकप्रतिनिधी निवडून आले या सगळ्या लोकप्रतिनिधींनी त्या रेल्वे संघर्ष समितीला मदत केली पाहिजे। NTV न्यूज मराठी, जालना।